तर मॅचला आपण सुरुवात करूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू पाटील विथ कुंदन पाटील. पहिला षटक रोहिदास गोलंदाजी मार्कवर. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल रोहिदास गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ऑन साइडला निघून जाईल. सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. काही अप्रतिम फटका सजावला त्या ठिकाणी. पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल भिडकावून दिला 6 धावांसाठी. षटकार. षटकातील दुसरा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहिदास. या वेळेस पुन्हा एकदा बॉल उडवलाय ऑन साइडला. हा बॉल देखील निघून गेलाय. सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. दोन बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही बॉल बाहेर पाहायला मिळाले. षटकाराच्या स्वरूपात. पुन्हा एकदा रोहिदास गोलंदाजी मार्कवर. या वेळेस पुन्हा एकदा बॉल उडवलाय. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. काय अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय आणि तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पिटकावून दिल्यात. राजू पॅटेलच्या बॅट मधून ही षटकार हॅट्रिक आपण पाहतोय. षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. राजू पाटीलच्या बॅट मधून 3 चेंडू आणि तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्यात. 18 धावा आतापर्यंत. गोलंदाज रोहिदास. थोडी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कारण 3 बॉलचा खेळ झालाय आणि तिन्ही बॉल सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार आपण राजू पाटीलच्या बॅट मधून पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज रोहिदास. या वेळेचा बॉल बीट केले फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. निलखंड त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिला षटकाचा खेळ आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात राजू पाटीलच्या बॅट मधून झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत गणेश पाटील त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेस 1 धाव कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. बिनबाद 20 धावा.
अतिशय दमदार स्वरूपात वीर तानाजी दापोडे टीमची आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा त्या ठिकाणी ठोकल्यात गोलंदाज रोहिदासच्या गोलंदाजीवर. तर आता मात्र धोरकाना देतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज धोरकानात. पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय धोरकानात. समोर आपण कुंदनला पाहतोय. पहिला बॉल. षटकातील पहिला बॉल धोरकानात. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक अशोक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या वेळेस हा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. षटकातील पुढचा बॉल धोरकानात. पुन्हा एकदा या वेळेस हवं तसं संपर्क आणि ये स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटची विकेट. नवीन फलंदाज नितीन ज्युनियर जातोय. धोरकानात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकलंय. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, तर आता मात्र षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 30 धावांमध्ये 4 षटकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल धोरकानात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
समोर नितीन ज्युनियर. या बलेचा बॉल बॅट आणि बॉल मध्ये अव्वत असे संपर्क नाही आहे. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. चेंडू उचलला जातोय त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 31-31 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल दोरकानात पुन्हा एकदा. या बलेचा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार राजू पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा 4था ब्लास्ट. थर्टी 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज निलखंड आलाय. तर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. 37 धावा ठोकल्या गेल्यात, ज्यामध्ये 4 षटकार राजू पाटीलच्या बॅटमधून तर नितीन ज्युनियरच्या बॅटमधून 1 षटकार आपण पाहिलाय. या बलेचा बॉल जोरदार अपील पंच मात्र संमत नाही आहेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळती आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अडतीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक दमदार सुरुवात. नीलकंठ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर आपण राजू पाटीलला पाहतोय, जो वैयक्तिक 25 या धावसंख्येवर गेलतोय. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बलेस पुन्हा एकदा अजून एक तडाखा. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार .44 44 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. षटकार लागल्यानंतर मात्र एक कमबॅक. वेलकम विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने कार्पेटच्या साने जातोय. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. .45 45 धावा झाल्या आहेत.
ऑन ड्राईव्हचा कडक फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. (49) 49 धावा झाल्यात. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही फलंदाज आपल्या टीमसाठी करतायत. षटकातील पुढचा बॉल नीलकंठ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची मोठी गडा, चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. 50 कंप्लीट. यस 50 कंप्लीट. 53 धावा झाल्यात. पहिलं षटक 20 धावांचं, दुसरं षटक 17 धावांचं आणि तिसरं षटक 16 धावांचं आलंय. 53 धावा धावफलकावर झाल्यात. राजू पाटील आतापर्यंत 32 धावांवर खेळतोय, तर नितीन ज्युनियर 15 वैयक्तिक धावांवर खेळतोय. राजू पाटील आपणास सुवर्ण संधी आहे. आपण जर अर्धशतक झलकावलं तर विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल खाली, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे, मात्र डायरेक्ट हिट. यस फलंदाज बाद होतोय. हो ना, आता माझी इथं पण मॅच आहे. तो डेव्हलप अंपायर कॉमेंटेटर स्कोरर. हो सुरेल नाही होईल रे तो. हा टाकतो का? हो टाकतो. ओके
या बलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला गॅपमधून. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 56 वर पोहोचलाय. फिफ्टी 58 धावा झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 58 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखल्या जात आहेत, कारण पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर भरपूर धावा आल्या होत्या. या बलेस वाईट बॉल. बलेचा बॉल हवेमध्ये आहे, मात्र खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. त्रेसष्ट झाल्या. 63 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. बॉलर्स देखील ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चुकी करतात. 4 धावा. चौकार. 67 धावा झाल्या आहेत. अडुसष्ट 67 झाले.
68 धावांचं लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल कट केलाय. फटका चांगला आहे. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 3 वर पोहोचलंय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डबल आणि आता मात्र षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 4 वर पोहोचलंय. गोलंदाज राजू पाटील पुन्हा एकदा. या भलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. कॉलिंग चुकीची, मात्र सुरक्षित आहेत दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये. फक्त 1च धाव. सहा धावा धावफलकावर आहेत. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. पहिलं षटक कंप्लीट झालं. 8 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल. समोर नीलकंठ. फुलटॉस आहे. उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. एक साधा सरळ सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. नीलकंठला मात्र जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा कुठपर्यंत कशा प्रकारे फायदा घेईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण नीलकंठची विकेट खूप महत्त्वाची होती. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. फटका चांगला आहे. निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. 15 धावा धावफलकावर झाल्यात. नक्कीच या फटक्यांची आवश्यकता आहे टीम राजनोलीला. सामना जिंकायचा असेल तर वारंवार विकेट मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल.
हेमंत भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा बेगीट मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झाला मात्र चेंडू निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक चांगला झेल फलंदाज बाद. तर फलंदाज अशोक बाद झालाय. नवीन फलंदाज द्वारकानाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर आता मात्र द्वारकानाथ आणि निलकंठ या दोघांवर भरपूर जबाबदारी असेल. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. वन 21 धावा धावफलकावर झाल्यात. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. या वेळेस पुन्हा एकदा अजून एक धमाका. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ट्वेंटी 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 8 धावांचं, दुसरं षटक 19 धावांचं आपण पाहतोय. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम रांजनोलीला ते फटके मात्र या ओव्हरमध्ये आल्या. 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आता षटक क्रमांक 3 गोलंदाज ज्ञानदेव पाटील येतोय. पाहूया ज्ञानदेव पाटीलला हे महत्त्वाचं षटक फेकत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करेल. सिक्स्टी 68 धावांचा पाठलाग करत असताना 27 धावा धावफलकावर झाल्यात.
षटकातील पहिला बॉल फुल टॉस स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीपला क्षेत्ररक्षक आहे चिंतामण पाटील. एक धाव कंप्लीट झाली. 28 धावा धावफलकावर झाल्यात. ज्ञानदेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल समोर दोरखानात. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. एकोणतीस धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॉल कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. बघूया नवीन फलंदाज कोण येतोय. निलकट या ठिकाणी रनआउट झालाय. थर्टी 34 धावा झाल्यात. 7 चेंडू आणि अजूनही तुम्हाला 34 धावा ठोकायच्या आहेत. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस बॉल कार्पेटच्या साने डीपला जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता 6 चेंडू बाकी आहेत आणि 32 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत. शेवटचा अंतिम षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. चिंतामण पाटील.
6 चेंडू 32 धावा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल वाईट बॉल आहे आणि त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे आणि रनआउटची विकेट देखील. सहा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 5 विकेट. मोठे फटके तुम्हाला ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट होते. आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि 5 षटकार. नरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र 5 चेंडू खेळायचे आहेत. 5 षटकार देखील टोकायचे आहेत विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यस, अप्रतिम झेल. फलंदाज बाद. एक हात का कमाल. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण चांगला झेल नक्कीच आपण पाहिला होता. मात्र या झेलसाठी विद्यमान अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आता मात्र 4 चेंडू 30 धावा. चार चेंडू आणि 30 धावा. टॉप एज चेंडूची फसवेगिरी. पुन्हा एकदा टॉपेज. एकच धाव घेतली जाते. यावेळेस उडवलाय. पाहूया. राजू पाटील या ठिकाणी झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज होतोय बाद. शेवटचा बॉल.
येस, अशा ठिकाणी विजयाच्या जवळ समीप निकट पोचत असताना पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. पाहूया या बिलेस उडवलाय ऑन साइडला. अशा तऱ्हेने आपण पाहू शकता विजय संपादन केलं जातंय वीर तानाजी दापोडे या संघाच्या माध्यमातून.